मी माझ्या बाळाला 10व्या ते 11व्या दिवसापासून बाळगुटी द्यायला सुरुवात केली। ह्या मी आत्ताची गुटी सांगते, ह्याच्यामध्ये जवळपास 20-21 द्रव्य आहेत आणि तुम्हाला नवल वाटेल, मी ऑलमोस्ट सगळं देते त्याला डे 1 पासून। हां, मी कुडा म्हणजे कुटज ही साल नाही वापरत, कारण की हे कषायरसात्मक असतं, म्हणजे तुरट असते आणि तुरट गोष्टी ज्या असतात ह्या ग्राही असतात, म्हणजे शरीरातलं पाण्याचं प्रमाण शोषून घेतात आणि ह्याच्याने बेसिकली जेव्हा बाळाला पातळ शी होते, वारंवार शी करत असतं बाळ, तेव्हा आपण कुडा वापरतो। म्हणून मी हे देत नाही, कारण की माझं बाळ व्यवस्थित शी करतं, त्याला गरज नाही आहे हे द्यायची। त्याच्यामुळे असं आपल्याला कस्टमाइज करावं लागेल, तुमच्या बाळाची प्रकृती काय आहे, त्याला काय कंप्लेंट्स आहेत का, असं बघून ते गुटीमध्ये द्रव्यांचं प्रमाण कमी जास्त करायचं। सर्वात आधी हे समजून घेऊया की गुटी उगाळायची कशी। गुटी उगाळायला एकतर तुम्ही आईचं दूध वापरू शकता किंवा सुवर्णसिद्ध जल। जर तुम्ही दूध घेऊ शकत असाल तर खूपच छान, आणि बऱ्याच लेडीज असतात ज्यांना मिल्क नसतं, त्यांचे बेबी फॉर्म्युला फीडवर असतात, अशा वेळेस काय करा, पाणी उकळून तुम्ही थंड करून फॉर्म्युलासाठी वापरतात तसंच पाणी, इवन तुम्ही ते पाणी पण सुवर्णसिद्ध करून यूज करा, बेटर होईल। त्या सुवर्णसिद्ध जलामध्ये तुम्ही गुटी उगाळू शकता, फॉर्म्युला मिल्क जर सुरू असेल, आणि आईचंच दूध वापरलं पाहिजे असं काही कंपल्शन नाही आहे। दुसरी गोष्ट, गुटी किती उगाळायची तर डिपेंड तुमच्या बाळाचं वेट किती आहे, प्रीमॅच्युअर होतं का, किती दिवसांनी डिलिव्हरी झाली, कशी झाली, हेल्थ, ह्या सगळ्या गोष्टी बघून ते डिसाईड करायला पाहिजे। पण अशी जर सहान असेल तर याच्यात एक 3-4 इंचाचा वेढा, एक वेढा असं समजून, मी जितके वेढे सांगते ते तुम्ही अंडरस्टँड करून घ्या की किती वेढे उघडायचे आहेत, ठीक आहे। तर सर्वात पहिलं हे द्रव्य आहे, ठीक आहे, ह्याला मुरुड शेंग म्हणतो आपण, हिंदीमध्ये मरुड फल्ली म्हणतात, याला आयुर्वेदामध्ये आवर्तनीय असं म्हणतात। तर जर बाळाला पोटात मुरडा होत असेल, पोट दुखत असेल किंवा पातळ मोशन्स होत असतील तर त्याच्या गुटीमधलं मुरुड शेंगचं प्रमाण वाढवायचं, हे या गुटीमधलं पहिलं द्रव्य आहे। जर असं काही त्रास नसेल तर सगळ्या औषधी आहेत यांचं सारखं प्रमाण वापरा, आणि जशा जशा तुम्हाला तक्रारी दिसतील तसं तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकतात। ही मुरुड शेंग आहे, ही मुरडा आणि डिसेंट्री सुरू झाल्यास ही यूज करायची जास्त प्रमाणामध्ये। आणि दुसरं द्रव्य आहे हा हिरडा। तुम्ही बाळ हिरडा वापरलं तर खूप छान, हा बाळ हिरडा आहे। बाळ हिरडा याच्यापेक्षा चांगला मिळेल तुम्हाला, अजून थोडासा काळपट असतो, बारीकसा असतो आणि त्याचे गुणधर्म नॉर्मल हिरड्यापेक्षा खूप चांगले असतात गुटीसाठी। तर बेसिकली याने भूक वाढते, जी लिव्हरची कार्यक्षमता आहे ती वाढते, जंत होत नाहीत बाळाला। हा जो बाळ हिरडा आहे हा मलप्रवृत्ती करवण्यासाठी प्रवृत्त करतो आपल्या बाळाच्या इंटेस्टाईनला। तर जेव्हा जेव्हा तुमच्या बाळाचं पोट फुगलं असेल किंवा तुम्हाला वाटते की गॅसेस झालेत, अशा वेळेस याचं थोडंसं प्रमाण 1-2 वेढे वाढवायचं, त्याच्याने त्याचं गॅसेस पास व्हायला किंवा मोशन्स व्हायला मदत होतील। त्याच्यानंतर आहे ही लेंडी पिंपळी, ह्यालाच आपण पिंपळीसुद्धा म्हणतो, ही फार छोटी आहे। मी जाणीवपूर्वक सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तोडून इथे यूज करते, कारण की आता पावसाळा आहे आणि गुटी बनवताना हे ओलं होतं सगळं, आणि ह्याला जर तुम्ही ओपन नाही ठेवलं किंवा सुकवलं नाहीत तर ह्याला बुरशी लागते। एक सेट माझा सगळ्या औषधांचा खराब झालेला आहे बुरशी लागून, आणि त्याच्यामुळे मी असं सगळं छोटं वापरायला काढलं आत्ता। तर ही आहे लेंडी पिंपळी। हे तिखट असतं थोडंसं, पण ह्याचा उपयोग तुम्ही थोडा कमी प्रमाणात करू शकता, जितके वेडे बाकीच्या द्रव्यांचे उघडाल त्याच्या प्रमाणामध्ये। ह्याच्याने पचनसंस्था आणि श्वसनसंस्था, म्हणजे बाळाला दमा, खोकला असा काहीही त्रास होणार नाही जर तुम्ही हे कंटिन्युअसली देत आहेत तर गुटीमध्ये। जर थंड वातावरण आहे किंवा बाळ शिंकायला लागलं आहे किंवा कफ व्हायला लागलं आहे, घशात घरघर आवाज यायला लागला आहे, तर लेंडी पिंपळीचं प्रमाण थोडंसं वाढवायचं। आणि नंतरचं आहे हे जायफळ, हे उघडल्याने असं झालं इकडनं। तर हे जायफळ तुमच्या किचनमध्ये इझिली अवेलेबल असतं, आणि जायफळाचं प्रमाण गुटीमध्ये कमी ठेवायचं, हे गरम असतं, प्लस याच्याने बाळांना खूप शांत झोप लागते। तसे जायफळाने बुद्धीचा आणि मेंदूचा विकास व्हायला खूप मदत होते। त्याच्यासोबतच जो मल आहे त्याला घट्ट करण्यासाठी जायफळ काम करतं, त्याच्यामुळे जर मलप्रवृत्ती होत असेल बाळाला किंवा मोशन्स होत असेल पातळ वारंवार तर याचे 1-2 वेळे वाढवायला हरकत नाही। त्यानंतर हे आहे वेखंड। वेखंडाला एक उग्र वास असतो, जर तुम्ही वच्या तेलाचं कधी नस्य केलं असेल तर तुम्हाला माहिती आहे, किंवा वेखंडाचा वास जर तुम्ही घेतला असेल तर ह्याला उग्र वास असतो आणि हे वामक आहे। जर जास्त प्रमाण झालं याचं गुटीमध्ये तर बाळाला उलटी होऊ शकते। पण असं जर कधी झालं आणि बाळाने उलटी केली तर घाबरू नका, त्यातला तुम्हाला दिसेल की बाळाच्या उलटीमध्ये बराचसा कफ निघून गेला आहे,
ठीक आहे. सोबत बुद्धीचा विकास व्हायला, आकलन शक्ती वाढायला याची मदत होते. दुसरी गोष्ट, पेखंड त्वचा हे रक्षोग्न आहे, ह्याला रक्षोग्न म्हणतात. तर कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन हे प्रिव्हेंट करू शकतं आणि निगेटिव्ह एनर्जी जवळ येत नाही. जर बाळाच्या सोबत हे जर तुम्ही ठेवलं तर बाळाच्या अवतीभोवती निगेटिव्ह एनर्जीज येत नाही आणि म्हणून ह्याला रक्षोग्न गणामध्ये टाकलेलं आहे. याचेही बाकी द्रव्य इतकेच वेडे तुम्ही उगाळून देऊ शकता तुमच्या बाळाला. आणि त्यानंतर आहे हा बेहडा. बेहडा हा कफनाशक आहे. कशाही असतो म्हणजे तुरट असतो, तर ग्राही आहे. तर तुम्ही जुलाब, सर्दी हे झालं असता याचा जास्त फायदा होतो, पण रोजच्या गुटीमध्ये पण बेहडा उगाळायचा. त्याच्यानंतर आहे हे तुम्ही ओळखलंच असणार, ज्येष्ठमध. आपल्या सर्वांचा आवडीचा ज्येष्ठमध मला तर खूप आवडतं, कारण की मधुर रसात्मक आहे. आहारच छान बनतो ह्याच्यातून, धातुपोषण छान होतं. त्याच्यानंतर आवाज सुंदर होतो, वर्ण छान होतं, त्वचा छान होते, आपल्या बाळाची त्वचा उजळते ह्याच्याने. सोबतच ज्येष्ठमध हे श्वसन संस्थेवर काम करणारं एक खूप छान द्रव्य आहे. हे रसायन म्हणून काम करतं. तुमच्या लंग्सच्या सेल्सला हे रिज्युविनेशन करण्याचं काम करू शकतं आणि म्हणून बाळाला जर कफ झालेला असेल, सर्दी, पडसं, खोकला, कफ असं काही तुम्हाला वाटलं तर पिंपळीसोबत, जायफळसोबत ह्याचे पण 1-2-4 वेळे जास्त उगाळायचे. ह्याच्याने अपाय काहीच होणार नाही. गोड असतं, गुटी पण छान लागते आणि खायला, आणि कफ सुटायला पण ह्याच्याने मदत होते. हे आहे पुढचं द्रव्य, नागरमोथा. याला मुस्ता पण म्हणतात. हे थंड असतं आणि लघवी साफ होते. UTI किंवा अशा गोष्टी होत नाही जर आपण मोठ्यांनी जरी घेतलं तरी. मेधावर्धनाचं काम करतं, प्लस लघवी साफ करायला मदत करतं. शीतल असतं, त्याच्यामुळे बाकीच्या गरम द्रव्यांना बॅलन्स करून घेणारा असा हा मुस्ता. यष्टीमधू पण थंड आहे आणि हा मुस्ता पण थंड आहे, तर हे पण तुम्ही यूज करा. त्याच्यानंतरचं द्रव्य आहे हे अतिविषा. ही वनस्पती हिमालयामध्ये उगवते. सगळ्या गुटीतल्या औषधाच्या कंपॅरिझनमध्ये ही सर्वात महाग आहे. कितीतरी पटीने महाग असते, पण अतिविषा खूप गुणकारी आहे. तापामध्ये खूप मदत करते, इन्फेक्शन्सला प्रिव्हेंट करू शकते ही. ह्याच्याने बाळाचा अग्नी छान राहतो, पचनाला मदत होते आणि हिला पेडियाट्रिक्समध्ये म्हणजे बाळांच्या आरोग्यासाठी विशेष महत्त्व दिलेलं आहे. म्हणून हिला शिशुभैषज्य असे सुद्धा म्हणतात. म्हणून अतिविषा गुटीमध्ये टाकायचीच. ठीक आहे, हिला कंपल्सरी यूज करायची आहे. त्याच्यानंतर ह्याला म्हणतात कर्कटशृंगी. ह्याला आपण काकडशिंगीसुद्धा म्हणतो. बेसिकली ही कफवातशामक आहे आणि जेव्हा बाळाला सर्दी, खोकला, पडसं, ताप असतो तेव्हा याचे 1-2 वेळे जास्त उगाळले तर उत्तम. त्यानंतर आपल्या सगळ्यांना परिचित असणारं हे द्रव्य हळकुंड म्हणजेच हरिद्रा. हरिद्रा ही अँटीमायक्रोबियल अँटीबायोटिक आहे. हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, मी सांगायची गरजच नाही आहे. त्वचा उजळते, लिव्हरचं काम छान व्हायला लागतं. लिव्हरची हेल्थ चांगली असल्याने पचनशक्ती छान असते मुलाची. रक्तप्रसाधन म्हणून वापरता येते, त्वचा चांगली होते आणि ऑब्व्हियसली श्वसनसंस्था पण छान राहते हळदीमुळे. त्याच्यामुळे हळद ही सुद्धा आपल्या रेग्युलर मेडिसिन्स, रेग्युलर गुटीच्या द्रव्यांसोबत सेम प्रमाणामध्ये यूज करायची. सर्दी, खोकला असताना, इन्फेक्शन्स असताना कुठलेही जास्त वापरू शकतात. त्याच्यानंतरचं द्रव्य आहे कायफळ. तर ह्याची साल असते. हे मी तोडून थोडंसं ठेवलं इथे आणि मी खूप जास्त वापरत नाही, कमी प्रमाणात वापरते. हे स्वरासाठी, घशासाठी खूप जास्त छान असतं कायफळ. तर तुम्ही रेग्युलर प्रमाणामध्ये याला वापरू शकता. हे आहे मायफळ. हे कषाय आहे. मायफळ हे कषाय असतं. कषाय म्हणजे तुरट. तर तुरट जसं मी सांगितलं की ग्राही असतात, तर जेव्हा जुलाब आणि उलट्या होत असेल तेव्हा ह्याचं प्रमाण वाढवायचं. पण जर तुमच्या बाळाला कॉन्स्टिपेशन होत असेल, संडास कडक होत असेल आणि त्याला जर त्रास होत असेल तर अशा वेळेस ही द्रव्य अवॉइड करायची, ही नाही यूज करायची. जसं मी म्हटलं की कुटज हे पण कषाय आहे. कुटज हे असं द्रव्य आहे जेव्हा तुम्हाला डिसेंट्री, वारंवार मोशन्सला जावं लागतं, द्रवमल प्रवृत्ती होते, तेव्हा आपण कुड्याची साल यूज करतो. तर जर तुमच्या मुलाला कॉन्स्टिपेशन होत असेल तर कुडा आणि मायफळ यूज करायचं नाही. हे एक द्रव्य आहे, तुमच्या सगळ्यांना माहिती असेल. लहानपणी आपण हे खेळायचो, त्याला घासून आपण चटका लावायचो शाळेत असताना. हे आहे सागरगोटा. ह्याला लताकरंज म्हणतात. तर हे बीज जे आहे हे जंतुनाशक आहे, तर याचा कृमींवर उपयोग होतो, म्हणून हे आपल्या गुटीमध्ये इम्पॉर्टंट आहे, याला यूज करायचं. याचा उपयोग तापावर सुद्धा होतो, पोटदुखीवर सुद्धा होतो. ह्याच्याने अपनाचं अनुलोमन व्हायला मदत होते, म्हणजे
गॅसेस पास होऊन जातात, तर पोटामध्ये गॅस साचून राहत नाही आणि त्याच्यामुळे बाळांना उदरशूल होत नाही. म्हणून हे वापरायचंच. आणि जेव्हा केव्हा बाळांना पोट दुखतंय अशा वेळेस हे जास्त यूज करायचं गुटीमध्ये. हे आपलं पुढचं द्रव्य. ही आहे कुड्याची साल. याला कुटज म्हणतात. पचनसंस्थेसाठी छान आहे. जेव्हा द्रवमल प्रवृत्ती होते तेव्हा मल बांधून येण्यासाठी कुड्याचा वापर केला जातो. त्यामुळे तुमच्या बाळाला जर द्रवमल प्रवृत्ती जेव्हा होते तेव्हा ह्याचं प्रमाण वाढवा किंवा द्या. मी तर माझ्या कुटीमधनं कुडा अवॉइड केला, कारण की माझं बाळ कधीतरी रोज शी करतं किंवा 1-2 दिवस आड करतं, त्याच्यामुळे मी कुडा देत नाही शक्यतोवर त्याला. तर हे मी अवॉइड करते. तुमच्या बाळाच्या प्रकृती आणि बाकी सगळ्या गोष्टींवर डिपेंड करतं आपण हे ॲड करायचं की नाही. तर तुम्ही तुमच्या वैद्याकडनं जाऊन ते समजून घेऊ शकता. नंतरचं द्रव्य आहे हे डिकेमाली. तुम्हाला इकडे काडी दिसते आणि इकडे जे समोर लागलं आहे ते डिंक आहे. हे आपल्याला उगाळायचं. हे इम्पॉर्टंट आहे. ही विशेषतः कृमींवर काम करते. यांचं कृमीघ्न असं काम असतं. तर हा डिंक तुम्ही उगाळून गुटीमध्ये यूज करा. पण याची वास खूप उग्र असते, चव खूप उग्र असते, त्याच्यामुळे कदाचित बाळांना ती आवडत नाही खूप जास्त प्रमाण झालं तर. म्हणून याचं प्रमाण शक्यतोवर कमी ठेवा. जेव्हा केव्हा तुमच्या बाळांना दात यायला लागतात तेव्हा ह्याचं प्रमाण मात्र वाढवा. तेव्हा ही खूप गुणकारी आहे. याला उगाळून तुम्ही त्यांच्या गम्सवर पण लावू शकतात आणि त्याचा त्रास बराच कमी होतो. अशी ही डिकेमाली आहे. हिला नक्की यूज करा. बोटांमध्ये छोटंसं वावडिंग दिसतंय तुम्हाला. ह्याला विडंग म्हणतात आयुर्वेदामुळे. हे कृमिघ्न आहे. आयुर्वेदामध्ये याला विडंग म्हणतात. हे कृमिघ्न आहे म्हणजेच दंत ह्याच्याने कमी होतात. याला उगाळायचं कसं? आता इतकं छोटं आहे तर दर महिन्याला अर्धा वावडिंग तुम्ही वाढवत द्या. एक गुटी आपण काय वर्षभर 1.5 वर्ष देऊ शकतो. जर तुम्ही देऊ शकला तर खूपच छान आहे. 1 वर्षभर तरी आपण गुटी द्यायलाच पाहिजे. जास्त दिली तर खूप छान. पण हा वावडिंगाचा दाना 2 महिन्यामध्ये 1-1 दाना वाढवत नाही. आणि जसे रसायन औषधी असतात त्याचप्रमाणे वावडिंग हे उपयोगी आहे. त्याच्यामुळे हे जंतनाशक असून पचनसंस्था चांगली होते, भूक छान लागते याच्याने. म्हणून वावडिंगसुद्धा आपल्या गुटीमध्ये यूज करायचे. त्याच्यानंतरचं हे द्रव्य आहे. ही आहे अश्वगंधा. आपल्या सर्वांना माहिती आहे अश्वगंधा. असं म्हणतात ना की बाळ बारसणं म्हणजे बारसं झालं की बाळ बारसतं असं म्हणतात. तर बाळ बारसायला ही अश्वगंधा खूप महत्त्वाची आहे. थोडीशी उग्र असते. याचं चूर्ण घ्यायला खूप कठीण आहे म्हणजे खायला टेस्ट. पण गुटीमध्ये तुम्ही याचा यूज करा. याच्याने बाळाच्या धातूंचं पोषण व्हायला, बाळ सुदृढ व्हायला खूप मदत होते. तर ओव्हरऑल त्यांच्या नरिशमेंटसाठी ही काम करते. ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी सुद्धा काम करते. झोप शांत येते अश्वगंधाने. म्हणून हे तुम्ही तुमच्या गुटीमध्ये जेवढे बाकी द्रव्य आहे तेवढंच हिला पण उगाळायचं. त्यानंतरचं द्रव्य आहे ही सुंठ. आपल्याला सगळ्याला माहीत आहे ड्राय जिंजर. मी तोडून वापरते छोटासा तुकडा, कारण पावसाळ्यात बुरशी लागतं सगळं जर सुकलं नाही तर. सुंठ ही पचनाला मदत करते, कफ कमी करायला मदत करते, जंतांसाठी मदत करते. ह्याच्याने भूक छान लागते. धातूंचं काय म्हणतात उत्तरोत्तर वृद्धी छान व्हायला मदत होते, कारण की धातवाग्नी छान व्हायला मदत होतो ह्याच्याने. जेव्हा बाळाला खोकला किंवा जुलाब होतात किंवा पोटात दुखत असतं अशा वेळेस सुंठीचं प्रमाण आपल्या गुटीमध्ये तुम्ही वाढवू शकता. त्यानंतरचं द्रव्य आहे हे बदाम. आपल्या सगळ्यांना माहिती आहे बदाम भिजत घालून सोलून वापरायचा. आणि एक 5 ते 6 महिन्यापर्यंत जवळपास पाव ते अर्धा बदाम डिपेंडिंग तुमच्या बाळाचं वेट आणि ओव्हरऑल गोष्टी कशा आहेत तेवढा वापरायचा. 1 वर्षभरापर्यंत पूर्ण एक बदाम उगाळायला हरकत नाही आहे. म्हणजे बाळ एक 2-3 महिन्याचं असेपर्यंत पाव बदाम हळूहळू वाढवत न्यायचं. एकदम पाव 3 महिन्यापर्यंत लगेच 4थ्या महिन्यात बाळ गेल्यानंतर लगेच अर्धा बदाम नाही करायचा. तर प्रत्येक महिन्यामध्ये थोडं प्रमाण त्याचं वाढवत न्यायचं. तर असा 3 महिन्यापर्यंत पाव बदाम, 6 महिन्यांपर्यंत अर्धा, नंतर वर्षभरापर्यंत एक अख्खं बदाम बाळाला गुटीमध्ये गेलं पाहिजे. आणि बाकी सगळे बदामचे बेनिफिट्स तर तुम्हाला माहितीच आहेत. त्यानंतरचं हे द्रव्य आहे आपल्या सर्वांचं आवडतं खारीक, जी आपण बाळाच्या आईला खूप खायला देतो, कारण की ह्याच्याने हाडं मजबूत होतात. आणि जेव्हा लॅक्टेटिंग मदर असते तेव्हा शरीरामध्ये कॅल्शियमची डेफिशियन्सी होऊन बोन्स कमजोर व्हायला लागतात. म्हणून डिलिव्हरीनंतर खारीक दिली जाते खूप खायला, कारण की ह्याच्याने हाडांना ताकद मिळतं. तसेच बाळाच्या हाडांना ताकद मिळण्यासाठी ही खारीक खूप महत्त्वाची आहे. शीतल असते शरीराच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंट आणि ग्रोथसाठी. बाळाला सुदृढ ठेवण्यासाठी खारीक मदत करते. बाकी सर्व द्रव्यांच्या प्रमाणामध्ये खारकेचं प्रमाण नेहमी जास्त ठेवायचं, कारण की बाकी बरीच द्रव्य गुटीमधली उष्ण टेंडन्सीची आहेत, पण खारीक ही शीतल असते त्याच्यामुळे गुटी बॅलन्स होऊन जाते. बाळाला ती गरम पडत नाही. खारिकेमुळे गुटी गोड लागते म्हणून बाळ पण आवडीने
खायला लागतं गुटी, म्हणून खारकेचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं. जर ही 4-5 वेळे उगाडत असाल सगळ्या गोष्टींची तर गुटीचे 15, 16, 20 वेळे उगाळू शकतात. आणि जसं जसं वय वाढत जातं तसं तसं एक अख्खी खारीक तुम्ही वर्षभरापर्यंत बाळाला देऊ शकता. ही सर्व द्रव्य सोबत उगाळल्यानंतर कदाचित गुटीची चव गोड लागत नाही किंवा ते पॅलेटेबल होत नाही. अशा वेळेस तुम्ही त्यामध्ये थोडंसं 1-2 थेंब शहद मिक्स करू शकतात, म्हणजे बाळाला ते खायला छान वाटेल आणि शहदाचे बेनिफिट्स तर बाकीचे होतीलच त्याला. ही सगळीच्या सगळी द्रव्ये बाळाला उन्हाळ्यामध्ये पण द्यायची का, किंवा गुटी गरम पडते का, असे मला खूप प्रश्न आलेत. कारण माझं बाळ झालं उन्हाळ्यामध्ये, एकदम कडक उन्हाळ्यामध्ये, एप्रिलमध्ये. मी सांगितलं की मी माझ्या बाळाला 10 ते 12 दिवसांपासून गुटी रोज देते, त्याला गरम झालेली नाही. कारण की आपण जी गोष्ट सुरुवातीपासून बाळाला देतो ना ती त्याच्या शरीराला सातम्य होऊन जाते, त्याचा त्याला काही दुष्परिणाम होत नाही. हे सर्व द्रव्य तुम्ही उन्हाळ्यामध्ये देऊ शकतात, काहीच हरकत नाही. कधी कधी असं होतं की गुटी दिल्यानंतर बाळाच्या अंगावर छोटे छोटे पुरळ किंवा रॅश येतात. तर एकतर पहिल्या उन्हाळ्यामध्ये असं होतं किंवा पावसाळ्यामध्ये होतंच, बाळाला छोटे छोटे रॅशेस येतात. पण गुटी दिल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येतं की रॅशेस होतात, तर ह्याच्यामध्ये जी गरम द्रव्य होती ती सगळी कमी करायची. अतिविषा, हळकंड, सुंठ, त्याच्यानंतर वेखंड, ही जी आहेत, पिंपळी, ही सगळी गरम द्रव्य वगळून घ्या गुटीमधली आणि बाकी गुटी त्याला कंटिन्यू करा. ज्येष्ठमध आणि खारकेचं प्रमाण वाढवायचं आणि बाकी सगळे प्रमाण कमी करायचं. पण थोडंसं बाळ मोठं झालं, 15-20 दिवस गेले की परत ॲटलिस्ट एक वेळा ह्याचा तुम्ही ॲड करून ते परत नॉर्मलला आणून गुटी देऊ शकतात. म्हणून बाळ छोटं असतं, आपल्याला एक्सपेरिमेंट करायची भीती वाटते. आय ॲग्री, मला समजू शकतं. म्हणून तुमच्या जवळच्या आयुर्वेद वैद्यांचा सल्ला घ्या किंवा आमचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते, तिथे कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला गाईड करू. मात्र बाळाला गुटी द्यायला विसरू नका किंवा कंटाळा करू नका. कंपल्सरी आपल्या बाळांना गुटी द्या. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही प्रश्न असतील गुटीच्या संदर्भातले तर, आणि ह्याच्यानंतर तुम्हाला गुटीच्या संदर्भातील काहीही प्रश्न असतील छोटे मोठे तर कमेंट बॉक्समध्ये टाका. मी त्या सर्वांचा आयदर कमेंट बॉक्समध्ये किंवा वेगळ्या व्हिडिओनी मी तुम्हाला आन्सर करेल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप धन्यवाद. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, आम्हाला ग्रो करण्यासाठी मदत करा. आणि थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे.